अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना केलेल्या कारनाम्याचे अनेक पेनड्राईव्ह तयार. भाजपचा अनिल देशमुखांवर पलटवार, तर फडणवीसांविरोधात विधानसभा लढण्यासाठी देशमुख पूर्व तयारी करत असल्याचा आरोप. महायुतीला पाठिंबा देणारे राज ठाकरेंचा 1 महिन्यात निर्णय कसा बदलला? बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरेंच्या स्वबळावर नाऱ्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची टीका. लाडकी बहीण योजनेला निधीची अडचण असल्याचा वित्त विभागाचा अभिप्राय. योजनांसाठी कर्ज काढून निधी उभारण्याची सरकारची ग्वाही, तर सरकारवर आर्थिक बेशिस्तीचा विरोधकांचा आरोप. ठाण्यात शिवसेना युबीटीला मोठा धक्का. राजन विचारेंचे कट्टर समर्थक मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची राणेंची मागणी. निवडणुकीमध्ये कोकण काबीज करण्याचा राणेंचा निर्धार. पूरग्रस्त पुणेकरांसाठी सरकारनं तातडीनं पॅकेज जाहीर करावं. पाहणी दौऱ्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीएससी ऍक्शन मोडवर. 2022च्या राज्यसभा परीक्षेतील तब्बल 8 जणांची होणार चौकशी. आषाढीच्या काळात विठुरायाच्या चरणी 8 कोटींचं दान. गेल्या वर्षापेक्षा दानपेटीतील रक्कम 2 कोटींनी वाढली. रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी. गौरी गणपती उत्सवातही मिळणार आनंदाचा शिधा. 1,70,00,000 कुटुंबांना मिळणार लाभ. रत्नागिरीतील लांजा तालुक्यामध्ये 37 ग्रामपंचायतींना निधी दिला जाणार. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा. काँग्रेस पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी समिती स्थापन. समितीमध्ये काँग्रेसच्या 10 नेत्यांचा समावेश. मराठी माणसाला मुंबईतील रोजगारासाठी प्रथम प्राधान्य द्यावे. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र. विकासाचा फेक नरेटिव्ह तयार केला तरी पोलखोल होणारच. रस्त्यांवरील खड्ड्यांवरून वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. अब्दुल सत्तारांच्या शुभेच्छा बॅनरवर विरोधकांचे फोटो. भाजप नेत्यांकडून बॅनरवरील फोटोंवर नाराजी व्यक्त. वादग्रस्त आयएस पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप समोर. दिव्यांग प्रमाणपत्रासाठीच्या कागदपत्रांची झोल. पत्त्यांमधील गोंधळामुळे दिव्यांग प्रमाणपत्रावरही शंका. मुंबई दक्षिण विभागात शिवसेना युबीटीचं आंदोलन. वरळी स्मशानभूमीच्या खराब बांधकामाविरोधात आंदोलन. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणूक. बराक ओबामांचे कमला हॅरिस यांना समर्थन. ओबामा दाम्पत्याकडून कमला हॅरिस यांना पाठिंबा. दिल्ली कथित दारू घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदिया के कविता यांना दिलासा नाहीच. 31 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ. ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनाआधी फ्रान्सच्या रेल्वे नेटवर्कवर हल्ला. जवळपास 8 लाख लोक स्टेशनवर अडकल्याची माहिती. नवी मुंबईतील पालिका शाळांना दिल्ली मंडळाची परवानगीच नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची पालकांना भीती. भिवंडी पालिका जुनी मुख्यालय इमारत धोकादायक. 250 कर्मचारी जीव मुठीत धरून करतायत काम. अमरावतीमध्ये लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू. शालेय पोषण आहारात निघाल्या आळ्या. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट, तर ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाबळेश्वरमधील बिरमणी गावचा संपर्क तुटला. महाबळेश्वर बिरमणीला जोडणारा पूल मुसळधार पावसामुळे गेल्या 3 दिवसांपासून पाण्याखाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.